भगवंताची कृपा असावी, आपलं घर गोकुळ असावं आणि घरामध्ये सदैव खरोखर प्रेम असावं, मनस्ताप नसावा, संतोष असावा, समाधान असावं. आणि आजकाल ते सगळं हरवलंय आहे की नाही. बऱ्याच लोकांच्या गळ्यामध्ये टप्पू टप्पू साखळ्या आहे बरं का सोन्याच्या, पण रात्री झोप नाही येत भाऊ त्यांना, चैन से सो नाही पाते, वो गोळी खाना पड रही है. थोडं ठीक आहे, पण रोजच जर का गोळी खावी लागते म्हटले. धर्मशास्त्रामध्ये जितकं अवलोकन आहे की किती प्रमाणामध्ये अंगामध्ये तांब असावं. हे बघा, हे माझं सोन्याचं आहे. किती प्रमाणात अंगावर सोनं असावं, किती प्रमाणात अंगावर तांब असावं, किती प्रमाणात तुळशी असावी, किती प्रमाणात रुद्राक्ष असावी, हे किती प्रमाणात बिमाऱ्यांना कमी करतं. आता मी तर मागे शिवमहापुराणामध्ये सांगितलं, ही रुद्राक्षाची माळ तुम्ही नुसती पाहिली आहे ना, आता याला आता तुम्ही पाहताय, दिसताय ना सर्वांना, याला तुम्ही नुसतं पाहिलं जरी दुसऱ्याच्या काळात तर 1,00,000 पाप जागेवर संपतात. आणि याला स्पर्श केला तुम्ही, उदाहरणार्थ नुसतं पाहिलं तर 1,00,000 पाप संपतात, आणि याला स्पर्श केला तर कोटी पाप संपतात, 1 करोड, आणि याला प्रत्यक्षात घातल्यानंतर अरबो खरबो पाप संपतात. हे प्रमाण आहे, हे शास्त्र. सोनं घातल्यानं उष्णतेचा त्रास होत नाही, तांब घातल्यानं उष्णतेचा त्रास होत नाही. आणि कदाचित हे सगळं असेल म्हणून माझं नॉर्मली दुखत असेल आणि परत नीट होत असेल. किती प्रमाणात घातलं पाहिजे. अतिरेक जर का केला तर समस्या उद्भवतात.